पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। असाच पाऊस काही दिवस सुरू राहिला तर आषाढी यात्रेवर पुराचं सावट निर्माण होण्याची शक्यता आहे। मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसाच्या पाण्यामुळे सोलापूरच्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू आहे। आज सध्या उजनी धरण हे जवळपास 62% अधिक भरलेलं आहे आणि दौंड येथून जवळपास 58,000 क्युसेक्स इतका विसर्ग उजनी धरणामध्ये येतोय। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उजनी धरण हे 75% इतकं भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे। जर 74% उजनी धरण भरलं तर उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे सध्या असाच पाण्याचा प्रवाह उजनीत येणारा असाच राहिला आणि किंवा पावसाचं प्रमाण देखील असंच राहिलं तर भविष्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये ऐन आषाढीच्या यात्रेच्या तोंडावरती पंढरपूरच्या चंद्रभागेला पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरं तर आपण बघतो की ह्या सगळ्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढी यात्रेमध्ये लाखोंची संख्या भाविक या ठिकाणी भजन कीर्तन करत असतात, स्नानासाठी मोठी गर्दी होत असते आणि ऐन आषाढीच्या यात्रेच्या तोंडावर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं तर खरं तर हे वाळवंट पाण्याखाली जाणार आहे, घाट पाण्याखाली जाणार आहेत, सगळी मंदिरं पाण्याखाली जाणार आहेत। आपण ज्या पादचारी पुलावरती उभा आहे तो दगडी पूल देखील पाण्याखाली जाणार आहे। त्यामुळे 65 एकरामध्ये जाणाऱ्या भाविकांचे देखील इथं अडचण निर्माण होणार आहे। 40,000 क्युसेक्सनं पाण्याची क्षमता जर सोडलं भीमेच्या पात्रामध्ये तर पंढरपूरमध्ये हे सगळं वाळवंट हे पाण्याखाली जातं। त्यामुळे प्रशासनाच्या पुढे देखील मोठी समस्या निर्माण होणार आहे। खरं तर जवळपास मोठ्या संख्येने आता पाऊस पडतोय, पाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये येतं आहे आणि नीरा नदीतून देखील 2,000 क्युसेक्सचा प्रवाह भीमा नदीच्या पात्रामध्ये आता आजपासून येतोय। त्यामुळे भविष्य काळामध्ये किंवा येणाऱ्या आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि आषाढीच्या यात्रेच्या तोंडावर पुराचं सावट देखील येण्याची या निमित्ताने शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनापुढची पुढे सगळे आषाढी यात्रेचा सोहळा कसा